नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने एकूण चर्चा करत असताना आपण आज विशेषतः काही प्रश्न तुम्हाला पहिल्या पेपरसाठी उतार्यावर विचारले जातात. एकूणच उतार्यावरील प्रश्न जे आहेत ते आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देणारे आहेत आणि त्या प्रश्नांची अचूकपणे उत्तरे कशी शोधावी लागतात याच्या काही सूचना किंवा काही टिप्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायलाही त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट एक्झाम मराठी विषयाच्या अनुषंगाने शब्द हा बहुसार ग्रुप आपण केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी तसेच टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी आपला नंबर मला पाठवावा किंवा मला मॅसेज करावा. 9503281927 या नंबर मी आपल्याला त्या ग्रुपमध्ये समावेश करून घेईन. विशेषतः उतारावरील जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीने असतात किंवा ते प्रश्नांची उत्तरे कसे आपल्याला अचूकपणे देता येईल याच्यासाठी काही तंत्र म्हणजेच दिलेल्या उतार्यावरील निर्धारित वेळेत अचूक पर्याय निवडण्याचे तंत्र लक्षात घेण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. यामध्ये सर्वप्रथम उतार्यावरील दिलेल्या प्रश्नांचे वाचन करावे, परंतु पर्यायाचे वाचन त्या ठिकाणी करू नये. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की काही उतारा आहे, पहिल्यांदा आपण उतारा वाचतो, नंतर प्रश्नाकडे जातो, परंतु सर्वप्रथम उतार्यावरील दिलेले प्रश्नांचे वाचन करावे. परंतु त्या ठिकाणी एक लक्षात घ्यावं की त्या ठिकाणी आपण पर्यायाचं वाचन करू नका. त्याचं कारण पुढे पहा. तदनंतर उतार्याचे वाचन करावे. उतार्याचे वाचन करत असताना प्रश्नातील आशय किंवा शब्द किंवा वाक्य आल्यास तेथेच त्यास अधोरेखित करावे. आता तुम्हाला 1 नंबरला जो काही तंत्रामध्ये दिलं होतं की सर्वप्रथम उतार्याला दिलेले प्रश्नांचे वाचन करावे आणि नंतर पर्यायाचे वाचन त्या ठिकाणी करू नये. आता या प्रश्नाचं या वरील जो काही एक या ठिकाणी सूचना केलेली आहे त्याच सूचनेला अनुसरून खालची सूचना, उतार्याचं वाचन त्या ठिकाणी करावं. उतार्याचे वाचन करत असताना प्रश्नातील आशय किंवा शब्द किंवा वाक्य आल्यास तिथेच ते अधोरेखित करावं. पुढचं की उतार्याचे दुसऱ्यांदा वाचन करत असताना अधोरेखित केलेला वाक्यांश व त्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रश्नातील पर्याय पडताळून पाहावेत व योग्य उत्तराचा त्या ठिकाणी पर्याय निवडा. आता तुम्ही पहिल्यांदा उतारा वाचला, ते प्रश्नाचं वाचन केलं असल्यामुळे त्यातील जे काही आशय शब्द किंवा वाक्य याला आपण अधोरेखित केलेलं आहे, परंतु परत दुसऱ्यांदा वाचन करत असताना अधोरेखित केलेला जो काही वाक्यांश आहे किंवा त्याचा अर्थ आहे हा लक्षात घेऊन प्रश्नातील पर्याय त्या ठिकाणी पडताळून पाहावेत आणि योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडावा. पुढे पहा. उतार्यावरील प्रश्नाची रचना ही फक्त बोधात्मक क्षेत्रातील म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेन 6 उद्दिष्टावरच केली जाते किंवा करता येते ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. म्हणजे कोणताही उतारा दिला त्यामध्ये या 6 उद्दिष्ट किंवा हे 6 उद्दिष्ट त्या ठिकाणी असतात. ते कोणते उद्दिष्ट आहेत तर त्याच्यामध्ये 1 नंबरचं उद्दिष्ट जे आहे त्याच्यामध्ये यामध्ये ज्ञान म्हणजे नॉलेज, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन, संश्लेषण म्हणजे सिंथेसिस, विश्लेषण ॲनालिसिस आणि मूल्यमापन इव्हॅल्युशन इत्यादी घटकावर तुम्हाला उतार्यावरील प्रश्न विचारले जातात. मग कुठलाही तो मराठीतला उतारा असो किंवा तुम्हाला पहिल्या पेपरच्या संदर्भात दिलेला जो काही उतारा आहे, हिंदी असेल किंवा मराठी असेल, या दोन्ही उतार्याच्या संदर्भात ही माहिती आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं
वरील दिलेल्या प्रत्येकी उद्दिष्टावर एक अशा प्रकारे विचार केल्यास फक्त कोणत्याही एका उद्दिष्टावर सर्वच प्रश्न विचारले जाणार नाही किंवा एखाद्या उद्दिष्टावर दोनच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, ही बाब इथे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावी. आता बऱ्याच वेळेस असं असतं की एखाद्या उद्दिष्टावर दोन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता त्या ठिकाणी, पण सर्वच प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा एखाद्या उद्दिष्टावर असं नाही की केवळ एकाच उद्दिष्टावर सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाईल असंही नाही. कधी कधी एखाद्या उद्दिष्टावर दोन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, ही बाब त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावी. पुढं ज्ञान या उद्दिष्टावरच विचारला जाणारा प्रश्न सोपा असतो. आता इथे लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपल्याला जो की ज्ञानावर आधारित जो प्रश्न असतो तो त्या उद्दिष्टावर विचारला जाणारा प्रश्न सोपा असतो आणि विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर उतार्यामध्ये जशा तसे सापडते. म्हणजे तुम्ही पहा, उत्तर एखादा वाचल्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी सापडतं का, त्याचं कारण ते तुम्हाला ज्ञाना या उद्दिष्टावर आधारित विचारलं असतं आणि त्याचं उत्तर हे जशात तसं सापडताना आपल्याला दिसून येतं. पुढं कोणत्याही परीक्षेत उतारा देण्याचे महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्याची आकलन क्षमता तपासणे हा असतो. हा मुळात हेतू. उद्दिष्ट म्हणजे काय, तर कोणत्याही परीक्षेत उतारा देण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा हेतू हा असतो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कशा पद्धतीने हे तपासण्यासाठी. परंतु सेट व नेट परीक्षेत या उद्दिष्टावर फक्त एकच प्रश्न विचारला जातो, ही विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घ्या. आता दुसऱ्या काही परीक्षेच्या माध्यमातून विचार केला म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्याची आकलन क्षमता त्या ठिकाणी तपासून पाहिली, परंतु सेट आणि नेट जी काही परीक्षा असतात त्या उद्दिष्टावर फक्त एकच प्रश्न विचारला जातो, ही बाब या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावी. पुढं आकलनावर आधारित प्रश्नांची रचना करत असताना किंवा पर्याय मांडत असताना उतार्यामधील जशाच तशी शब्दरचना किंवा विधाने नसतात, तर त्याचा आशय, अर्थ किंवा समानार्थी शब्दाचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो किंवा केला जात असतो. आता बऱ्याच वेळेस आकलनाचा ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्या प्रश्नाची रचना करत असताना किंवा पर्याय मांडताना उतार्यामधील जशा जसे शब्दरचना त्या ठिकाणी किंवा विधाने नसतात, तर त्याचा आशय, अर्थ किंवा समानार्थी शब्दाचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो किंवा केला जात असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानावर तर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी सोपा जातो सगळं, परंतु आकलनावर ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो किंवा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घेत असताना एकतर शब्दरचना नसते, विधाने नसतात, तर त्याचा आशय, अर्थ आणि समानार्थी शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने लावता येईल हे विचार करावा. आता पुढचा जो प्रश्न आहे तो उपयोजना या उद्दिष्टावर आधारित या प्रश्नांची रचना करताना परिस्थिती साधर्म्य ही बाब त्या ठिकाणी केंद्रस्थानी असते. म्हणजे परिस्थितीची साधर्म्य कशा पद्धतीने त्या ठिकाणी केलं जातं, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी दृष्टिकोन, स्टुडंट्स ॲटिट्यूड व उपयोजन क्षमता म्हणजे ॲप्लिकेशन कॅपॅसिटी तपासणे हा मुख्य हेतू यामागे. म्हणजे तुम्ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं उपयोजन कशा पद्धतीने करता, म्हणजे परिस्थितीला साधर्म्य असे केंद्रस्थानी असते. विशेष म्हणजे विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी दृष्टिकोन, उपयोजन क्षमता म्हणजे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन कॅपॅसिटी तपासणे हा मुख्य हेतू असतो. पुढचा प्रश्न आपल्याला हेतू असतो आकलन, उपयोजन यावरील प्रश्न हे उतार्यावरील आशय किंवा सारांश हे केंद्रस्थानी ठेवून प्रश्नांची रचना केली जाते. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान, त्यानंतर आकलन, त्यानंतर उपयोजन यावरील प्रश्न हे उतार्यावरील आशय आणि सारांश केंद्रस्थानी ठेवून त्या ठिकाणी प्रश्नांची रचना केलेली असते, हे लक्षात घ्या. आता पुढं संश्लेषण म्हणजे एकत्रित किंवा एकसंघ करणे होय. म्हणजे जेव्हा अंश रूपात किंवा थोडी थोडी माहिती दिली असता तिची एकसंघ माहिती तयार करणे होय. आणि विश्लेषण व्याख्यानाचा प्रमुख भाग हा विश्लेषण या उद्दिष्टावर आधारित असतो. विशेष म्हणजे संश्लेषण किंवा विश्लेषण उद्दिष्टावर आधारित प्रश्नांची रचना करताना त्यामध्ये पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक म्हणजे संश्लेषण आणि विश्लेषण ह्या संकल्पना या ठिकाणी समजून घ्या. म्हणजेच संश्लेषण म्हणजे एकत्रित किंवा एकसंध करणे,
होय म्हणजे जेव्हा अंश रूपात किंवा थोडी थोडी माहिती त्या ठिकाणी दिली असते त्याची एकसंध माहिती तयार करणे होय. तर विश्लेषण व्याख्यानाचा प्रमुख भाग हा विश्लेषण या उद्देशाचा असतो. विशेष म्हणजे संश्लेषण किंवा विश्लेषण उद्दिष्टावर आधारित जी काही प्रश्नाची रचना करताना त्यामध्ये पूर्वार्ध, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध किंवा संपूर्ण विधान बरोबर, वाचूक इत्यादी प्रश्न त्या ठिकाणी संश्लेषण आणि विश्लेषण यावर विचारले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचे आकलन, निरीक्षण क्षमता, अचूकता इत्यादी तपासणी हा मूळ हेतू त्यामध्ये किंवा उद्दिष्ट त्या ठिकाणी असतील आपल्याला सांगता येईल. तर शेवटी काय आहे तर मूल्यमापन. मूल्यमापन या उद्दिष्टावर एक प्रश्न विचारला जातो. विशेष म्हणजे हा प्रश्न उतार्याच्या शेवटी किंवा आरंभीचा प्रश्न असतो हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. आता हा प्रश्न उत्तराच्या शेवटी किंवा आरंभीचा प्रश्न असतो. प्रश्नांची रचना करताना हा प्रश्न आरंभी टाकला जातो तेव्हा प्रश्नपत्रिका निर्मात्याचा उद्देश प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवणे हा असतो. दुसरीकडे विद्यार्थ्याचा अधिकचा वेळ जावा किंवा त्याचे उत्तर चुकावे किंवा गुणांकन पातळीची निश्चितम मर्यादा यावी हा प्रमुख हेतू त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की आपण ज्या ज्या वेळेस उत्तर वाचतो त्यावेळेस पहिलाच प्रश्न तुम्हाला मूल्यमापनाचा असतो अशा पद्धतीचा, आणि त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी एकूण तुमची जी काही आकलन क्षमता आहे, निरीक्षण क्षमता किंवा अचूकता आहे त्या ठिकाणी या दृष्टीने हा प्रश्न विचारला जातो. या उत्तराच्या शेवटी किंवा आरंभी हा असा प्रश्न असतो आणि मग त्यावेळेस निर्मात्याचा जो काही हा प्रश्न आहे हा हेतूच मुळात प्रमुख हेतू. परंतु एक विद्यार्थ्याने या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की सदैव स्मरणात ठेवावे की हा प्रश्न उतार्यावरील 5 प्रश्नापैकी सर्वात शेवटी सोडवावा, कारण हा प्रश्न उतार्यासाठी योग्य शीर्षक निवडा अशा स्वरूपाचा असतो. शीर्षकाचा प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी उतार्यामध्ये लेखकाने कोणते कोणते विषय सांगितले. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतो की योग्य शीर्षक निवडा. अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवत असताना शीर्षकाचा प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी उतार्यामध्ये लेखकाने कोणकोणते विषय सांगितले, कोणत्या आशयासंबंधी माहिती सांगू इच्छितो, कोणते संदर्भ दिले, कोणत्या समस्यावर चर्चा करतो, सरासरी केंद्रस्थानी आशय कोणता मांडतो यावर विद्यार्थ्यांनी विचार करावा. आता या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवावं की 1. उतार्यामध्ये लेखकाने कोणकोणते विषय सांगितले आहे. 2. आशयासंबंधी माहिती सांगू इच्छितोय का, कोणते संदर्भ दिले, त्यानंतर कोणती समस्या त्या ठिकाणी चर्चा केली किंवा सरासरी केंद्रस्थानी आशय कोणता मांडतो यावर विद्यार्थ्यांनी विचार करावा. विशेष म्हणजे 4 पर्यायापैकी 3 पर्याय उत्तराशी निगडित परंतु एकांगी म्हणजे थोडक्यात एकाच विषयाला अंगाला प्रस्तुत करत असतात, मांडलेले असतात व अचूक उत्तराचा पर्याय तो असतो जो उत्तरामधील सर्वच चर्चा, समस्या, आशयाचे समान कॉमनने प्रतिनिधित्व करत असतो. अशा पद्धतीनं जर तुम्ही त्या प्रश्नाकडे किंवा त्या उत्तराकडे पाहिलं तर मला नक्कीच असा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपले जे काही पाचीचे प्रश्न त्या ठिकाणी त्या उतार्यावर दिलेले असतात ते अचूकपणे त्या ठिकाणी सोडवू शकता आणि त्याचे मार्क त्या ठिकाणी आपण प्राप्त करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या संदर्भात मी अजूनही माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहे. परंतु आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण काही माहितीच्या अनुषंगाने पहिला पेपर असेल किंवा दुसरा पेपर असेल या माहितीच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. काही अडचणी असल्यास 9503281928 या नंबरवर कॉल करावा. तसेच शेटनेट मराठीसाठी जे मराठी विषयाचं जे पुस्तक आहे विद्याभारती प्रकाशित केलेलं ते पुस्तक पाहिजे असल्यास आपण मला कॉल करू शकता किंवा कमेंटच्या माध्यमातून मागणी करू शकता. मी आपणापर्यंत ते पुस्तक पाठवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.